नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने संपन्न होत असलेला हा परमपवित्र पावन सोहळा परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव या महोत्सवाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. बंधूंनो, ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आपण साजरा करतो आहे, आपल्याला माहिती आहे हा 805वा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आहे. परंतु ज्या प्रभूंचा अवतार दिन आपण साजरा करतोय त्या प्रभूची प्रार्थना आपण करणं गरजेची आहे. कारण अलीकडेच 750वा ज्ञानेश्वरीचा उगम दिन कोणता दिन आपण त्याला प्रारंभ दिन चालू झाला आणि त्या दिवशी पसायदानाने संपूर्ण महाराष्ट्र गुंजला गेला. त्यामध्ये आम्ही पण उपस्थित होतो आणि आपल्या सर्वज्ञांच्या जेव्हा वेळेला आपण अवतार दिन साजरा करतो आहे त्याला प्रार्थना जर नसेल तर पेयर्स इज द पॉवर, प्रार्थनेमध्ये शक्ती आहे आणि ती शक्तीच माणसाला उत्साहवर्धक करते, पॉझिटिव्हिटी देते आणि एक सकारात्मक दृष्टीतून मानवी जीवनाचं उन्नयन करण्याकरता ती प्रवृत्त होत असते. आणि म्हणूनच मला असं आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, वेळ होत असेल तरी होऊ द्या, पण प्रार्थना ही अवश्य करा. मी म्हणेल त्याच्या मागे आपण म्हणावी आणि नंतर माझ्या विचाराला सुरुवात करतोय. सर्वज्ञ श्री चक्रधर नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न भावे जन हे आढळे, कश्मळ सारे दूर करा, कश्मळ नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, परमार्ग हे जीवन भावे, मंगल मंगल हृदयी आवे, परम प्रीती यावी घरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, परज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेची चिंतन, भक्तीने उद्धार करा, भक्तीने नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, सर्वज्ञ श्री. बंधूंनो, अशी ही प्रार्थना म्हणतात आपल्यातलं हार्मोन सुद्धा चेंज होऊन जातं, आपल्यातली सकारात्मक दृष्टी बदलते, आचरणाची योग्यता आपल्याकडे येते आणि विचारांचा प्रभाव आपल्यावरती निश्चितच वास करू लागतो. अशा या अवतार दिनाच्या निमित्ताने आजच्या या संपन्न होत असलेल्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय प्रातस्मरणीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आचार्य श्री सुगीना येथील बाबाजी, त्याचप्रमाणे आजच्या या धर्मसभेच्या समारंभाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर संभाजीनगर येथील बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू
आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर फलटण निवासी महंत श्री कापूस तळणीकर बाबाजी, ज्यांच्या नवसिद्ध हस्तलेखनीतून लीळाचरित्रमाचं मराठी सादरीकरण झालं आणि सर्वांना लीळा ही सोपी आणि सहज सरळ वाटू लागली, लीळा आपलीशी वाटू लागली. अशा लीळेंचा अवघान करीत सर्वांना श्री चक्रधरांच्या सान्निध्यामध्ये आणून त्यांच्या चरणारविंदी शरण आणणारे आदरणीय श्रद्धेय पंजाबी कुलाचार्य आचार्य प्रवर शिक्रापूर येथील आदरणीय श्रद्धेय बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय ज्यांचं आता नुकतंच या ठिकाणी सुंदरसं प्रवचन, लालित्यपूर्ण प्रवचन ऐकतच राहावं, शब्दांचा जसा पाऊस पडतोय की काय, आणि ते आपल्या अंतःकरणात समवत आहेत अशी भागवताचार्य महानुभाव पंथाला लागलेलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण वैभवशाली असं व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय महंत श्री चिरडे बाबाजी महानुभाव. त्याचप्रमाणे आजचं ज्यांचं सुंदरसं असं प्रवचन ओघवती आध्यात्मिक प्रवण अशा लीळेंच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सर्वज्ञांच्या जवळ घेऊन गेले तसे माझे परमश्री सन्मित्र आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पारिमांडल्य कुलभूषण आचार्य श्री तळेगावकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय मला वाटते त्यांच्या पलीकडे उपस्थित असलेले महंत श्री कृष्णराज बाबाजी मराठे, आणि त्यानंतर माझे परमश्री सन्मित्र आदरणीय महंत श्री ढोळसकर बाबाजी, आणि त्यानंतर अत्यंत महानुभाव या मासिकाचे संपादक म्हणून ज्यांनी कार्य 34 वर्ष ज्यांनी कार्य केलं आणि आमच्या सिद्ध असलेल्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून अनेकांना विचारधाराचं कार्य संपवित असलेले आमचे परमश्री सन्मित्र आदरणीय श्रद्धेय महंत श्री संतोषराजजी शास्त्रीजी, त्याचप्रमाणे माननीय सद्भक्त महाराष्ट्र प्रदेश महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प्रकाश शेटजी निनानवरे, आणि सन्मान्य सद्भक्त श्री लक्ष्मणरावजी जायभावे साहेब, आणि उपस्थित सर्वांची नावं घ्यावं असं मला वाटतं. आमचे मुरार मल्ल बाबा आहेत, सर्वजण आहेत, सारेंद्र बाबा आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपल्या नावांचा उद्घोष न करता आपल्याला दंडवत प्रणाम करतो. आणि माझ्या जमलेल्या समस्त धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन का बरं साजरा करण्यात येतो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आता तुम्हाला हा प्रश्न मी विचारावा आणि मी याचं उत्तर द्यावं असं काही नाही, परंतु अवतार दिनाचे औचित्य कशासाठी आहे की श्री चक्रधरांचे विचार जनमनाच्या अंतःकरणामध्ये रुजावे, त्यांची विचारधारा जनमनाच्या तळागाळातल्या सामाजिक सर्व माणसांपर्यंत पोहोचावी. कारण त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यांची पावती समाजाने आजही महाराष्ट्र शासन का बरं त्यांची जयंती साजरी करते, अवतार दिन साजरा करते. आता हा प्रश्न पडतो, कोणी म्हणतात जयंती म्हणावी की काय म्हणावं, अवतार दिन म्हणावा की न म्हणावा. आता जयंतीचा उच्चार करत असताना काहींनी सांगितलं की ती महापुरुषांची जयंती असते आणि परमेश्वरांचा अवतार दिन असतो. तसं जर असेल तर श्री क्षेत्र डोमेग्राम या ठिकाणी सर्वज्ञ क्षेत्र प्रभू दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जयंतीला जयंती म्हटले नसते. असा हा विनाकारण उद्घोष कशाला करा. म्हणजे मला पटलं ते मी तुमच्याशी बोलते समोर. अवतार दिन आणि अवतार दिनाचं आपण काय ते महत्त्व सांगत असतो, पण जयंती न म्हणावी अवतार दिन म्हणावा असं वेगवेगळी आणि लोकांमध्ये असं असंभ्रामिकता निर्माण करावी असं मला वाटत नाही. आणि म्हणून कदाचित माझ्या उत्तर जयंती शब्द निघाला असेल तर त्याच्यावर काही मानून घेऊ नका, आणि अवतार दिन म्हणून निघाला म्हणून काही वैशिष्ट्यपूर्ण आहे असं नाही, परंतु तो कशासाठी करायचा आहे हा महत्त्वाचा उद्देश आहे. आज महाराष्ट्र शासन का बरं अवतार दिन साजरा करतो, आपण त्यांच्यापर्यंत का बरं पोहोचलो, कारण त्यांच्या सामाजिक कार्यांचा आढावा आपल्या समोर येणं महत्त्वाचं आहे. जो पुन्हा आला असेल, परंतु पुन्हा तो जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या स्वामींचं अवतार कार्य किती महत्त्वपूर्ण आहे. आज बघा ना, तमाम महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. आज एक महिला अधिकरण या ठिकाणी आसनस्थ आहेत का, कशामुळे आहेत, कुणामुळे आहेत, हे सर्व श्री चक्रधर स्वामींच्या प्रेरणेमुळे आहे. श्री चक्रधर स्वामींच्या विचारामुळेच आज त्या या ठिकाणी विराजमान आहेत. म्हणून शके 1100चा काळ जरी इतिहासाच्या दृष्टीने शके 1100चा काळ इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण काळ होता. यादव साम्राज्य महाराष्ट्र राज्य अत्यंत सुजलाम सुफलाम होतं असं म्हणतात इतिहासाच्या दृष्टीने, परंतु आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत विकलांग आणि अत्यंत कठीण अशा दुर्धर अवस्थेतून ते चाललेलं होतं. चतुर्वर्ग चिंतामणी सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज ज्याप्रमाणे संविधानाच्या माध्यमातून आपलं राष्ट्र चालत आहे, त्यावेळेला ते चालत असलेले राज्य चतुर्वर्ग चिंतामणीच्या माध्यमातून चालत होतं, मनुस्मृतीच्या अध्यायातून चालत होतं. आणि त्यामुळे स्पृश्य आणि अस्पृश्य हा भाव शिगेला पोचलेला होता. स्त्री आणि पुरुष
मतभेद निर्माण झालेले होते. स्त्री पुरुषांच्या मध्ये स्त्री अस्पृश्य आहे, हा श्रेष्ठ आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहे, क्षत्रिय कनिष्ठ आहे, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य यांच्यामधला तफावत निर्माण करण्यात येते, माणसामध्ये तफावत निर्माण करण्यात येते. माणूस माणसापाशी असूनही माणूस म्हणून राहिला नव्हता. माणसाशी माणसाचं नातं असूनही माणूस हा संभ्रमात अवस्थेमध्ये जगत होता. अत्यंत कठीण आणि अशी ही परिस्थिती, दुर्दम्य अवस्था. त्या अवस्थेकडे बघितल्यानंतर स्त्रीचं जीवन म्हणजे एक अत्यंत कठीण असं जीवन. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य, चूल आणि मूल इतकंच काय तिचं स्वातंत्र्य होतं. एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण अशा काळामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी आपलं अवतार कार्य चालू केलं. अज्ञान अंधकाराच्या गर्त्यामध्ये अडखळलेल्या जीवांना ज्ञानज्योतीने प्रकाशित करण्याच्या दृष्टीने सर्वज्ञांनी घडोज या ठिकाणी आत्ताच बाबांनी आपल्याला सुंदरसं लालित्यपूर्ण शब्दातून हरिपाळ जियाला, हरिपाळ राजकुमार राजपुत्र जियाला, अत्यंत सुंदर राजकुमार कशा पद्धतीने तो जागा झाला. आमचे हरिपाळ देव म्हणजे श्री चांगदेवराव कशा पद्धतीने प्रवेश केला त्याचं अत्यंत सुंदरशी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे. नव्हे तर आपल्या हृदयामध्ये श्री चक्रधर स्वामींचा वास निवास केला आहे. अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण शब्दांमध्ये त्यांनी आपल्याला, परंतु तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे. आजही तो आहे इथे. तो उत्तरापंथीला गेला म्हणजे तो आज आपल्यापाशी नाही असं नाही, आजही या ठिकाणी येते. कारण की सर्वत्र चर्चा प्रसंगी, धर्मशास्त्र चर्चा प्रसंगी सर्वत्र अवस्थान असे सर्वज्ञ आम्हाला सांगतात. त्याप्रमाणे आजही तो इथेच आहे. तो नाही अशी जागा एकही नाही. परंतु त्यांनी केलेल्या कार्यांचा आपण जर पाढा जर वाचला तर आपल्याला निश्चितच असं वाटायला लागेल की माझा चक्रधर हा कोण आहे. आणि मग त्यावेळेला अभिमानाने आपली छाती फुलून येते, माझा चक्रधर हा जीवोद्धारक आहे. माझा चक्रधर कोण आहे? हा जीवोद्धारक आहे. आणि म्हणून आपल्याला एकीकडे सर्वज्ञशी चक्रधर समाजोद्धारक दिसतो, एकीकडे सर्वज्ञशी चक्रधर जीवोद्धारक दिसतो. जैसे जैसा रंगी उभा मुरारी सगळे पुरचरी देखीला ते दनारी. याप्रमाणे जे आम्हाला श्रीकृष्ण महाराज जसे दिसत होते तशा पद्धतीने आपल्याला आपला सर्वज्ञशी चक्रधर बघू दिसू लागेल. आणि म्हणूनच बंधूंनो, स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य सर्वज्ञांनी केलेलं आहे. स्त्रियांच्या दृष्टीतून सर्वज्ञांनी केलेलं कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला स्त्रियांच्या दृष्टीतून फक्त एकच 2 ग्रामची निळा आपण ऐकतो आणि तिथेच थांबतोय. तुमचा काय जीव आणि त्यांचा आमचा काय जीव लिहा अशा म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने इतकंच पर्यंत थांबतो आणि आपण म्हणतो स्त्रियांच्या दृष्टीने उद्धारक कार्य भगवंतांनी केलं असं आपण म्हणतो. परंतु पुढे जाऊन आपल्याला जेव्हा आपण लक्षात येतं, याच महाराष्ट्रामध्ये, याच भारतामध्ये एक अत्यंत कठीण अशी दुर्धर चाल या स्त्रियांच्या संदर्भात लागलेली होती आणि त्या चालीला मोडीत काढण्याचं काम सर्वज्ञशी चक्रधर प्रभूंनी केलेलं आहे. याचा उल्लेख आज आपल्याला स्पष्टरित्या कुठे सापडत नाही, परंतु हे कार्य सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्याच माध्यमातून घडलेलं आहे. आणि ती म्हणजे सतीची चाल. राजाराम मोहन रायांनी सतीच्या चालीला प्रतिबंध केलं असं आपण आज म्हणतोय, राजाराम मोहन रायांनी. परंतु त्याही आधी सर्वज्ञशी चक्रधर प्रभूंच्या विचाराने प्रभावितून या चालीवरती मात करण्याचं काम आमच्या महानुभाव पंथांनी केलेलं आहे. हे आम्हाला समाजाला ठोकून सांगावं लागेल आणि समजून सांगावं लागेल की श्री चक्रधर स्वामींच्या अशा या कार्याचा उद्घोष आम्हाला करता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, याच 1100च्या काळामध्ये रामदेवराय राजा त्याचं हे राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये त्याची कामाईसा नावाची त्याची पत्नी होती. ती श्री नागदेवाचार्यांची अत्यंत आवडीची शिष्या होती. अनुसरणाच्या पात्रतेला असलेली अनुसरणाचा अधिकार पूर्ण करण्याकरता ती आचार्यांकडे जाते आहे. आणि नंतर तिला प्रश्न पडतो आहे की उद्या चालून मी माझे राजे. तर बघा, असा हा विचार एखाद्या स्त्रीच्या मनाला येत नाही, परंतु तरी तो स्त्रीच्या मनाला आलेला आहे. आणि तो कुठला विचार आहे? जर माझे राजे, माझे पती जर निजाम आपल्या त्यांना जर देवाज्ञा झाली, ते जर मरण पावले तर मला सतीला जावं लागेल. आणि म्हणून आधीच ती प्रश्न विचारून ठेवते आपल्या गुरूंना, नागदेवाचार्यांना. आणि तो क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये येतो. रामदेवराय राजे इहलोक यात्रा संपवतात आणि इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर बंधूंनो त्यांच्या अंत्यविधीला सुरुवात होते. आणि त्याच वेळेला ती पद्धतीप्रमाणे अत्यंत मरणसाय असलेली ती अवस्था, उभ्या आयुष्यामध्ये अशी अवस्था कोणालाही प्राप्त नाही. स्वतः जळत जावं. आजही कितीतरी अबला तरुण महिला आज आपण स्वतः जळून घेताना पाहतो. आणि तिथे तरी एक परंपरा पडली होती की पतीसोबत स्त्रीने सतीला जावं. साधारण गोष्ट आहे का ती? अत्यंत मनाला वेदना देणारी घटना. आणि त्यावेळेला ती कामाईसा आपल्या पुत्राला म्हणते, आपल्या पूर्ण राजकुमाराला म्हणते, बाळा, कारण रामदेवराय राजाचा पुत्र शंकरदेव तो म्हणतो की नाही, तुला सती जावं लागेल. मुख्य राणी होताना तुला काही वाटलं नाही, आता या सतीला जाताना तुला काय विरोध होत आहे, काय विरोध करते ते? आणि अशा वेळेला कामाईसाने सांगितलं की मी श्री नागदेव, आचार्य श्री नागदेवांची, महानुभाव परमार्गाची शिष्या
परमार्गाचा मी गुरु केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, आचार्य श्री नागदेवांनी मला सांगितलंय की सतीला जाऊ नको, कारण हिंसा पाप पापातो नरक. कारण आत्मघातकी अशी कवनी ठाव नाही नायका, या वचनांचं अत्यंत सुंदर विवेचन त्यावेळेला राणी कामाईसाने ऐकलं होतं. प्रत्यक्ष सर्व सूत्रपाठांचं विवेचन त्यांनी ऐकलेलं होतं. आणि म्हणून ती म्हणते की नाही, आम्हासी आमच्या श्री गुरुजींचा विरोध असेल. आणि आम्हाला सांगितलं, श्री गुरुजींनी आमच्या नागदेवाचार्याने सांगितलंय की सतीला जाऊ नको, हिंसा पाप आणि पापातून. त्यापेक्षा मी तुझ्या एका कोणत्यामध्ये बसून नामस्मरण करेन, परंतु मी सतीला जाणार नाही. अरे तुझ्या यादवाच्या राजाचा उद्धार होईल अशा पद्धतीने. परंतु यादव राजांचा उद्धार नव्हता, त्यांचं काय अधपतन झालं याला कारण जर कुठलं असेल तर ते हेच कारण आहे. आणि म्हणून एका परमेश्वर अवताराला जर त्यांनी पाठवलं इथून, महाराष्ट्र सोडायला लावलाच. परंतु याहीपेक्षा या परमेश्वर भक्ताचा, एका परमेश्वर भक्ताला सती जाऊन त्याचा आत्मघात करण्याला ते प्रवृत्त झाले. आणि भारतीय इतिहासातील पहिली ही घटना असू शकते की सतीला विरोध करणारी ही घटना आचार्य श्री नागदेवांच्या माध्यमातून श्री चक्रधर स्वामींच्या विचारसरणीतून घडलेली आहे. आणि म्हणून सतीचा विरोध, सती या चालीला प्रथम विरोध करणारा हा महानुभाव पंथ, हा आद्य पंथ आहे असं म्हणाले. आद्य कार्य करणारा, सतीच्या चालीच्या विरुद्ध आद्य कार्य करणारा पंथ आहे. आणि मग सतीच्या चालीच्या विरोधात अशा पद्धतीने सडेतोडपणे विरोध करणारा सर्वदर्शी चक्रधर स्वामींचा विचार हा जनमानसाला पटवून द्यावा लागेल. आणि या पद्धतीने माऊली अनेक आपल्या या पंथाच्या अनुषंगाने विचार करू लागतील आणि त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने निघू लागेल. अशा पद्धतीने स्वामी श्री चक्रधरांचं चरित्र अवतार कार्य चालत असताना स्वामींनी समाज मनांचं अंतर्मन ओळखलेलं आहे. स्वामींची इतकं सूक्ष्म असं चिंतन आहे या समाजाबद्दल. त्यांनी उकिरड्यातून माणूस जन्माला येतो हेही बघितलेलं आहे. काय समाजाची अवस्था आहे, समाज किती अंधश्रद्धाहीन झालेला आहे. अंधश्रद्धेचा जो बळी होऊ पाहतोय. हे कशामुळे होत आहे तर अज्ञान आणि अज्ञानामुळे, केवळ अज्ञानामुळे. अन्यथा ज्ञान निर्माण झालं आणि अन्यथा ज्ञानामुळे त्यांनी अशा पद्धती स्वतःच्याच ठिकाणी घडलेली उकिरडी उपहूड लक्ष केले. उकिरड्यातून माणूस कधी जन्माला येतो का, परंतु तेही ते बघितलंय त्यांनी. त्या लीळांचा स्पष्ट उल्लेख मी या ठिकाणी करत नाही, फक्त म्हणजे बोलत नाही, आपल्यासमोर सांगणार नाही कारण वेळेच्या अभावामुळे. आणि त्याचप्रमाणे केवळ स्त्रियांना अस्पृश्यता मानायच्या आणि इकडे प्राण्यांना गोंजारायचं. ज्या प्राण्या आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्याकरता आपल्या प्राण्यांना व पशु पक्ष्यांना गोंजारणे आणि एकीकडे स्त्रियांना अस्पृश्य मानणे, पुरुषांना अस्पृश्य मानणे, अशा पद्धतीची धारणा लोक माणसामध्ये. आणि म्हणून अशाच पद्धतीने, कारण बंधूंनो माहिती आहे तुम्हाला, हिंसा पाप आहे, पापातो नरक आहे हे सांगत असताना बळी प्रथेच्या विरोधात सुद्धा स्वामी श्री चक्रधरांनी आवाज उठवलेला आहे. परंतु केवळ मनुष्य हा स्वार्थी असल्यामुळे आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्याकरता देवादिकांना बळी देण्याचं तत्त्व त्यांनी कार्य केलं आणि बळीच्या प्रथाला सुरुवात केली. अहो, असा कुठला देव आहे की जो बळी घेऊन आपल्या या जीवांना मारून, कारण हा सगळं हे जीव मात्र जर देवतेचे असं आपण म्हणूया परमेश्वर होता तुम्ही त्याला मानता आणि त्या अनुषंगाने त्याला जर तुम्ही त्या देवी देवतांनी जर बळी देऊन जर तुम्हाला जर सुख प्राप्त करून दिली तर तो कसला देव. कारण बळी देऊन अशा पद्धतीने अशा घटना घडाव्यात असं इच्छित नाही. आणि म्हणून बळीच्या बळीप्रथेच्या विरोधाला श्री चक्रधर प्रभूंनी विरोध केलाय. आणि म्हणूनच आम्ही आमचे सर्वदर्शी चक्रधर स्वामी सांगतात की हिंसा पाप आणि पापातो नरक. आणि अशा बळी प्रथेला सुद्धा विरोध सर्वदर्शी चक्रधर प्रभूंनी केलेला आहे. अशा पद्धतीने श्री चक्रधर स्वामींनी या तळागाळातल्या सामान्य माणसांच्या अंतःकरणामध्ये त्या देवतादिकांच्या अंधश्रद्धामूलक भक्तीचा जो निवास होत होता तो काढण्याकरता, तो निवारण करण्याकरता त्यांना सांगितलं, पहिल्यांदा बंधूंनो तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तुमच्यामध्ये योग्य अशा विचारांची जडणघडण व्हायची असेल तर तुम्हाला एकत्र खानपान केलं पाहिजे कुठलं. आणि म्हणूनच महानुभाव पंथामध्ये एक अतिशय महत्वाची प्रथा आमच्यामध्ये लागलेली आहे. आमच्याकडे स्वतःला स्वयंपाक हा पहिल्यांदा आम्ही कोणाला दाखवत असतो, उपहार म्हणून श्री चक्रधर स्वामींच्या विशेषांच्या समोर, श्री चक्रधर प्रभूंच्या समोर आम्ही उपहार घेऊन जात असतो. उपहार करणे म्हणजे काय, रिचार्ज करणे होय. उपहार करणे म्हणजे काय करणे, रिचार्ज करणे. त्या पदार्थांना सकारात्मक दृष्टीने परमेश्वराच्या ठिकाणी प्रार्थना करून तो पदार्थ परमेश्वराच्या दृष्टीपथाने मनोधर्माने प्राप्त होऊन आपल्याला तो प्रसाद रूप आपल्याला प्राप्त व्हावा, हा आमचा त्यामागचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन लक्षात घेतला गेला पाहिजे. कारण अशा पद्धतीने आपण जर प्रसाद रूप पदार्थ जर सेवन केले तर प्रसादे सर्व दुःखानां हानी रश्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अशा प्रकारे प्रसादाचं सेवन केल्याने परमेश्वराच्या कृपादृष्टीने प्रसन्न रूप प्रसन्नता आपल्या हृदयामध्ये स्थित झाल्याने आपले अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होते. आणि अंतःकरणाची शुद्धता जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला बुद्धत्व देखील प्राप्त होऊ शकत नाही.
आपल्याला शुद्धत्व येण्याकरता बुद्धत्व येण्याकरता शुद्धत्वाची गरज आहे. आणि ही शुद्धत्व ही कशाच्या माध्यमातून येत असते? अन्नाच्या माध्यमातून. कारण आहार हा बेसमेंट आहे, आहार हा पाय आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाचं प्रथम महत्वपूर्ण लक्षण आहे की तुम्हाला जर या महानुभाव पंथामध्ये प्रवेश करायचा असेल, उपदेश घ्यायचा असेल, तर त्याला पहिल्यांदा सप्त व्यसनांचा त्याग हा सर्वप्रथम सांगितला जातो. सप्त व्यसनाच्या त्यागामध्ये दारू, मांस, जुगार, शिकार, चोरी, परद्वार आणि वेश्या ही सप्त व्यसने नाकारण्यात येतात आणि याचा त्याग करून तुम्हाला परमेश्वर मार्गाची उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. त्यामध्ये दारू, मांस, जुगार या पद्धतीचा हा व्यसनभूत, कारण का व्यसन हॅबिट इज बंडल ऑफ मॅन. व्यसन ही माणसाला बांधनकारक असतात, ती माणसाला गुंडाळून ठेवतात, विचाराला बांधून टाकतात, संकोचित वृत्ती करतात आणि विवेक हा नष्ट होऊन जात असतो. आणि म्हणून संकोच हा निवारण करण्याकरता, विकासात्मक दृष्टी निर्माण करण्याकरता महानुभाव पंथामध्ये ही प्रथा आलेली आहे की आपल्याकडे जे जे पदार्थ शिजले ते पदार्थ भगवंताच्या समोर आपण ठेवावे आणि उपहार दाखवावा आणि दृष्टिक्षेप करून आपण त्या पदार्थाचं सेवन करावं. आणि या दृष्टीने सर्वदेश स्वामी सुद्धा आम्हाला सांगतात एकत्र खान पान कीजिए. या एकत्र खानपानाच्या माध्यमातून आम्हाला हा सोहळे सुद्धा आम्ही का बरं या ठिकाणी घेतो? या सोहळ्याचा उद्देश देखील आम्हाला हाच असतो की या सोहळ्याच्या माध्यमाने एकत्र खानपान करणार. या एकत्र खानपानाचं महत्त्व फार महत्त्वपूर्ण आहे. आज आम्ही पाहतोय घराघरामध्ये एक जण एका टेबलवर बसतोय, एक जण खुर्चीवर बसतोय, एक जण सोफ्यावर बसतोय, एक जण असा बाजूला बसतोय आणि प्रत्येक जण जेवण हातामध्ये मोबाईल आहे आणि जेवण चाललेलं आहे. ही विभिन्न अवस्था पराकोटीला पोहोचलेली आणि त्यामुळे आमचे मन एकमेकांपासून परावृत्त झाले, एकमेकांपासून आम्ही दूर चाललेलो आहोत. कारण आमच्यातले सर्वज्ञ शंकरप्रभू हे त्या काळात ओळखतात आणि म्हणतात की एकत्र खानपान केली, एकत्र खानपान करा. आपल्या समोर एका इतिहासातील एका मोठ्या गोष्टीचं सुद्धा महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. आज ज्यावेळेला गजनी का खिलजी आपल्या महाराष्ट्रावर चालून आलेला आहे त्यावेळेला महत्त्वपूर्ण घटना आपण पाहिली आहे. मराठ्यांचं अफाट सैन्य ज्यावेळेला पाहिलं तेव्हा मुस्लिम खिलजीच्या त्याच्या तोंडातून शब्द, सैन्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अरे बापरे, अफाट सैन्य, जापना देतोय कितना बडा सैन्य यहाँ पर आ चुका है, अब अपना कैसा होगा. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला ते म्हणतात आणि मग स्वतः खिलजी उठतो आणि पाहतो तर काय, अरे हे तर तुकड्या तुकड्यामध्ये भोजन करताय, एका एका ग्रुपमध्ये भोजन करून राहिले आहेत. आणि मग अशा ग्रुपमध्ये भोजन करण्यावरती आपण सहज पद्धतीने विजय मिळवू शकतो. कारण ते एकत्र जे खानपान करू शकत नाही, ते एकत्र राहू शकत नाही, एकत्र वास करू शकत नाही. यांच्यामध्ये आपल्याला भेद निर्माण करण्याकरता, भेद नीती प्राप्त करण्याकरता आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. कारण हे लोक कधी कोणी कोणाचे होऊ शकत नाही. आणि म्हणून एकत्र खानपान करण्यावरती स्वामी श्री चक्रधरांचा का भर होता. आणि म्हणून आजही आपल्या भारतामध्ये एक असा समाज आहे तो एकत्र खानपान करतो आणि एकत्र आपली एकता दाखवतो. परंतु एकता ही फक्त बोलण्यापुरती एकता आहे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या सूत्रांचं चिंतन आपण का बरं करत नाही. आणि म्हणून मार्गामार्गामध्ये सुद्धा एकत्र खानपान पंक्तीच्या निमित्ताने होत असतं. आणि त्यातून सुद्धा म्हणून महानुभावांच्या मेळ्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचं एकीकरण झालेलं. कारण अनेकातून एकता ही तुम्हाला प्राप्त होत. अहो अनेकातून एकता बघायची जर असेल तुम्हाला तर स्वतःकडे बघा ना. एक विचारवंत, थोर विचारवंत म्हणतो की तुमचं स्वतःचा देह किती महत्वाचा आहे बघा पहिल्यांदा. अनेकतातून एकता शिकवणारा हा स्वतःचा तुमचं तुम्हाला देहच आहे तुमच्यासाठी. परंतु त्याआधी एकत्र खानपान केल्याने काय होते? एकत्र खान केल्याने विचार एक होतात, सामंजस्यता येते, समन्वयता साधल्या जाते आणि आपल्यामध्ये परस्पर प्रेमभाव जागृत होत असतो. परंतु आज ते न होण्याचं कारण काय? आज माणूस माणसापासून स्वतःला दूर ठेवतोय. आपले आईवडील आपल्याला दूर बरे नको वाटतं, आपण वृद्धाश्रमात त्यांना पाठवतो. याचं कारण काय? आपल्यातला प्रेम जिव्हाळा तो संपत चाललाय. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, त्या नकोच नुसत्या. घर असावे कसं असावं? घरासारखं असावं. नकोच नुसत्या भिंती, नुसत्या भिंती नसाव्या. त्या घरामध्ये काय असावा? प्रेम असावं, जिव्हाळा असावा, आत्मीयता असावी. नकोच नुसती नाती नसावी. आणि म्हणून अशा पद्धतीचं घर असलं पाहिजे. आणि हे घर पण जर चालवायचं असेल तर सर्वज्ञांच्या या सूत्रांचं जर आपण चिंतन केलं तर निश्चितच मला असं वाटतं की आपल्यामध्ये हा एकोपा, हे प्रेम हे निश्चितच आपल्यामध्ये उभं शकेल. आणि म्हणून बंधूंना लक्षात घ्यायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं की अनेकातून एकता कशा पद्धतीने साधायची असेल तर एक थोर विचारवंत म्हणतो की तुमच्या पायाला विंचू चावू द्या, तुमच्या पायाला एक विंचू जाऊ द्या, मग बघा कसं होत आहे. तुमचे डोळे वधारतात, शोधू लागतात डोळे, कुठे कोण आहे, कुठला विंचू आहे बघूया, कुठे आहे तो विंचू, कुठला, त्याला पहिले मारा. हात टवकारतात मारायसाठी, पाय थरथर कापू लागतात, अंगावरती शहारे येतं, रक्त सळसळ होऊ लागतं.
रक्तामध्ये बीपी वाढून जातो. हे सर्व कशामुळे घडतं? एका विंचूमुळे. अहो, एक विंचू चावल्यावर तर सर्व अवयव जर एक तुमच्या मागे धावू लागतात, त्या विचाराने प्रीत होतात, तर तुम्ही एका विचाराने, एका घरातील एक माणसं एकत्र विचाराने का राहू शकत नाही. आणि म्हणून एकत्र खानपान केल्याने तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि हा बदल होण्याकरता आपल्यामध्ये विचारांची दृढता येणे गरजेची आहे. ती विचारांची दृढता जर नसेल तर आचाराची योग्यता आपल्यामध्ये येणार नाही. कारण आधी विचार असावा लागेल आणि विचारातूनच तुम्हाला आपल्या आचाराकडे वळता येईल. कारण मी तुम्हाला सांगितलं, आहार हा बेसमेंट आहे. आहार काय? बेस आहे आपला. आणि म्हणून मानवी आहार हा शुद्ध शाकाहार आहे. आणि म्हणून शाकाहारातून मानवांचा आहार शाकाहार असल्यामुळे त्यांनी शाकाहारीच असलं पाहिजे हे सर्वज्ञ चक्रधर आपल्याला सांगतात. कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विज्ञानाचे अभ्यासक आहात. तुम्ही विज्ञान 4थ्या-5व्या वर्गातलं विज्ञान अभ्यासलं असेल. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की माणूस हा शाकाहारी प्राणी आहे. वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. शाकाहारी प्राणी, त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणी, जलचर प्राणी, भूचर प्राणी, वन्य प्राणी असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्या वर्गीकरणामध्ये आपण जे प्राण्यामध्ये मोडतो, मनुष्य हा जो प्राणी ज्या प्राण्यामध्ये मोडतो तो शाकाहारी प्राणी आहे. कारण त्याला का बरं शाकाहारी बनावं? कारण त्याची व्यवस्था तशी करण्यात आली आहे. कुठली व्यवस्था आहे? की त्याला जी दात दिली आहे, ज्या पदार्थाचे आपण पदार्थ चावू चावू खायचे असतात, ते चावून खाण्याच्या उद्देशाने त्याला जे दात दिले आहे ते कुठले दात आहेत? पटाशीचे दात आहे. आणि प्राण्यांना दिलेले दात कुठले आहे? सुळे दात आहे. सुळ्या दाताने मांसाहार करायचा असतो आणि पटाशीच्या दाताने शाकाहार करायचा. हे सामान्य तत्व तुम्हाला मी का बरं सांगतोय? कारण बंधूंनो, आज आम्ही उपदेशी आहे असं म्हणत असताना देखील आमच्याकडून नकळत अशा पद्धतीचा अधिक्षेप घडतोय. आम्ही आज व्यसनांच्या आधीन होऊन गेलेलो आहे. हा प्राथमिक स्वरूपातला अभ्यास तुम्हाला देण्याचं मागचं कारण काय? श्री चक्रधरांनी अशा पद्धतीचे विचार, कारण भगवान श्री चक्रकृष्ण महाराज देखील आपल्याला सांगतात की तुमचा आहार कसा असावा, तुमचा विहार कसा असावा. आणि हा आहार विहार समजून सांगत असताना श्री चक्रधर प्रभू महाराज यासाठी मागे कसे असतील? कारण त्यांना समाज जीवन घडवायचं आहे, माणूस घडवायचा आहे. माणूस घडवण्याकरता त्याला पहिला आहार महत्वाचा आहे. आणि म्हणून आहाराच्या माध्यमातून ज्याचा आहार शुद्ध असेल त्याचा विचार शुद्ध असतो. आणि ज्याचा विचार शुद्ध असेल त्याचा आचार शुद्ध असतो. आणि ज्याचा आचार शुद्ध असेल त्याचा उच्चार शुद्ध असतो. ज्याचा आचार शुद्ध असेल त्याचा उच्चार शुद्ध असतो. आणि ज्याचा उच्चार शुद्ध असतो त्याच्या नेत्रामध्ये समता नांदते आणि त्याच्या हृदयामध्ये ममता नांदते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, आचारे योग्यता आणि विचारे दृढता. आचाराने योग्यता प्राप्त होत असते तर विचाराने दृढता प्राप्त होत असते. आपण छोट्या छोट्या घटनेने, छोट्या छोट्या समस्येने हतबल होऊन जात होतो आणि हतबल झाल्यानंतर आपण त्या विचाराला सोडून देत असतो. असे विचार नको आहे आपल्याकडे. आणि म्हणून ही विचाराची दृढता आपल्यामध्ये निर्माण होण्याकरता, त्या विचारावर खंबीर राहण्याकरता त्याचं चिंतन आपलं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही दृढता, कारण विचाराचं लक्षण काय? विचाराने दृढता प्राप्त होते. आपण त्यापासून परावृत्त होत नाही. म्हणून आपल्याला ऐकतो ना, पण संतांकडून सुद्धा क्षणोक्षणी हाची करावा विचार. पुढे काय? तरावया पार भव सिंधू. तुम्हाला क्षणोक्षणी विचार करायचा आहे. हा क्षणोक्षणी विचार, प्रत्येक क्षणोक्षणी त्याग. आमचे सर्वज्ञ सांगतात क्षणोक्षणिक त्याग. क्षणोक्षणिक त्याग कधी करू शकतो? ज्या वेळेला तो विचार करू लागेल. हा विचार ज्याच्यामध्ये येईल त्याच वेळेला त्याच्याकडे दृढता येईल. आणि या दृढतेनेच का तुमच्यामध्ये योग्यता प्राप्त होईल, आचार करण्याची तयारी तुमच्यामध्ये येईल. आज तर आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही सतत नसून ते विचार देतोय, परंतु आचार कोणाकडे आहे? आणि म्हणून खऱ्या ज्ञाता कोण आहे याचं हे स्पष्टीकरण करत असताना आमचे भाष्यकार देखील आम्हाला सांगतात, पहा ना काय म्हणतात ते, ज्ञान जाणे तो जाणता नव्हे. ज्ञान जाणे तो जाणता नव्हे. मग कोण जाणताय? आचरण क्रिया करी तो जाणता. जो आचरतो, क्रिया करतो तोच जाणता होय. आणि म्हणून आपल्यामध्ये तो विचारांचा प्रभाव आपल्यामध्ये निर्माण झाल्यानंतर आपल्यामध्ये आचार स्वगत होऊन जातो. ज्ञानाचं लक्षण काय आहे? ज्ञानाचं लक्षण काय? की ज्ञान झाल्यानंतर ज्ञानापाठी वैराग्य उपजे, हे ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाबरोबर ज्ञानाच्या पाठीमागे तुम्हाला विरमता उत्पन्नच झाली पाहिजे, अन्यथा ते ज्ञान झालं की नाही याबद्दल संशय आहे, याबद्दल संभ्रम आहे. आणि मग हा संभ्रम आपल्यामधून दूर व्हायचा असेल तर ज्ञानाचं आपलं आवर्तन, चिंतन, मनन करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आपण पूजावसरामध्ये ऐकतो, श्रवण पठन योगे चिंतने जीवशुद्धी. श्रवण, पठन, चिंतन आणि मनन केल्यानंतरच आपल्या जीवनाची शुद्धता होते आणि मनुष्य हा आचरणासाठी प्रवृत्त होतो. तो आत्मपरीक्षण करू लागतो. हे आत्मपरीक्षण आपल्याला पाहायचे असेल तर लीळाचरित्राच्या पानोपानी आपल्याला सापडतं. आपल्याला पाहायचंच असेल तर आमच्या भंडारा परिसरातल्या एका भक्ताचं आत्मपरीक्षण बघा. त्याने जे वाचन करायला सुरुवात केली आणि वाचन करायला लागल्यानंतर काल परवाच्या दिवशी मी भंडाऱ्याचा विषय आमच्या शिर्डे बाबांच्या मुखारविंदात ऐकत होतो. त्या दिवशी त्यांनी हाच विषय सुंदर पद्धतीने सांगितला. मी त्याचा उद्घोष इथे करणार नाही, परंतु चिंतन, पठन चिंतनाच्या माध्यमातून मानवी जीवनाची कशी उत्क्रांती होत असते.
आपण वाचन करत नाही, सवय लावत नाही. वाचनाशिवाय जीव वाचाल तर वाचाल असा महामानवाचा जो मंत्र आहे तो आपण आपल्या जीवनात उतरतो का? आणि हेच वाचाल तर वाचाल हेच सूत्र सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्र आताचे तर वैसे घेते. आता तुम्ही वाचन करून घ्या, पाठी अनुभव जाणार. स्वामी श्री चक्रधांच्या विचारांचं तुम्हाला जर सादरीकरण पाहिजे असेल, आताचे तर वैसे घेते. आता तुम्ही जसं वाटत आहे तसं वाचन करा. कळायला लागेल तुम्हाला. वाचा ती गीता. अहो, गीता वाचल्यानंतर काय प्राप्त होते हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुमचे उच्चार शुद्ध होतात, वाणीमध्ये पावित्र्यता येते, वाणीमध्ये माधुर्य येते, गोडवा येतो. आणि म्हणून विचार अशा पद्धतीने वाचनाच्या माध्यमातून अत्यंत महत्व. आणि श्रवणाने काय होत असतं, आम्हाला आत्ताच सांगितलं जायराजरावांनी की संत काय करतात, तुमचं मन बुद्धी चित्त शुद्ध करतात. आणि म्हणून श्रवणे उपजे सद्भाव. श्रवणाने सद्भाव जागा होत असतो. सद्भावे प्रगटे देव. आणि सद्भावाने देव प्रगट होतो. आणि म्हणून अशा श्रवण भक्तीच्या माध्यमातून, चिंतन भक्तीच्या माध्यमातून आणि अशा सर्व भक्तीच्या माध्यमातून आपलं जीवन कसं उजळायचं आहे. आणि म्हणून आपण कोणाचा असा संकल्प करायचा आहे की माझा जो सहवास आहे, माझा जो सहयोग आहे, मला जे सान्निध्य प्राप्त करायचं आहे किंवा मला जो मित्र करायचा आहे तो मी कसा केला पाहिजे. आणि आपण सहवास कोणाचा करायचा, आपण आपसी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. आपण आपल्यापेक्षा ज्ञानीजनांचा विरक्तांचा संग सहवास करावा आणि त्यातूनच आपल्याला उजळल्याचे संगे बळ लागू, अशी उजळता प्राप्त होते. आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे, आजचा हा जो क्षण आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन घेण्यामागचं औचित्य जर काय असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्धता बुद्धता प्राप्त व्हावी. आणि ही शुद्धता येण्यासाठीच आपल्याला असे अवसर कार्य करावे लागतात. आणि अवसर कार्यातून आपल्यामध्ये विचारांची देवाणघेवाण, संवाद आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. संवाद हा शब्दच आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे. संवादामध्ये काय आहे, स काढून टाका, काय उरतो. आणि आज काय झालंय, कारण सकारात्मक दृष्टी, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जर तुमच्याकडे जर नसेल, इथे वादच वाद आहे. आणि हा जो वाद, याला उलट वाचा, काय आहे, दवा. और दवा और दुआ काम में आती है. दवा म्हणजे औषध. आणि म्हणून अशा पद्धतीने हे शब्द आपल्याला, कारण बंधूंना हे शब्द घडत असताना याच्या मागे एक प्रेरणा आहे. आज मी एक शब्द सांगतो आणि त्याचं थांबतोय. आज आपण ज्याप्रमाणे केवळ मराठी शब्दच असे नाही तर इंग्रजी शब्दांमध्ये देखील अतिशय महत्वपूर्ण शब्दांचा आपल्याला उल्लेख प्राप्त होत असतो. आज आपण पाहतो GOD गॉड. गॉड म्हणजे काय, देव. GOD गॉड हा शब्द कसा झाला, जी म्हणजे काय, ओ म्हणजे काय, डी म्हणजे काय. गॉड म्हणजे देव होतो. पण या पद्धतीने जर तुम्ही गेलात, या पद्धतीने तुमचं सकारात्मक दृष्टी जर असेल तर तुम्ही दैवत्वाकडे जाता. आणि याच्या विरुद्ध दृष्टीने जर तुम्ही गेलात तर तुम्ही असुरांकडे जाता. उलटा GOD गॉडला उलट वाचा. DOG डॉग म्हणजे मग आम्ही काय करतो, भुकायचं असतं काम करतो. आणि म्हणून या GOD गॉडला वाचत असताना या शब्दांचे, प्रत्येक शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. G फॉर जनरेशन, D फॉर डिस्ट्रॅक्शन, O फॉर द ऑपरेटर इज इक्वल टू गॉड इज सिंबल, देव. याला म्हणतात देव. म्हणजे जनरेशन निर्माण करता, O फॉर ऑपरेटर संचलन करता, D फॉर डिस्ट्रॅक्शन विनाश करता. त्याला तसं उलट वाचत चला. आपली चाल कोणीकडे आहे आणि म्हणून असुराकडून सुराकडे जायचं आहे. आणि म्हणून जीवन हे तालात लयात सुरात असेल तर आपण असुराकडून सुराकडे जाऊ शकतो. आणि जे जर नसेल तर असुर आहे. आणि म्हणून आपल्यातलं असुरत्व दूर करण्याकरता, आपल्यामध्ये दैवत्व प्राप्त होण्याकरता आजचा हा चतुर्दिन प्रभूचा अवतार दिन आहे. संतांच्या दर्शनाच्या या मांदियाळीमध्ये आम्ही ज्यावेळेला येतो त्या ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अवहेर न करावा कवने, भेटल्याबरोबर दंडवत म्हणावं. ही सामान्य प्राथमिक आपण ज्या वेळेला आपल्या विधी आपण पालन करू त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धाराची सुरुवात होऊ लागेल. आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला प्रशस्त होऊ लागेल. आणि म्हणूनच उन्नतीचा मार्ग तुमचा प्रशस्त व्हावा याच करता श्री चक्रधरांचा हा अवतार दिन. आज नाशिककर मंडळींनी या ठिकाणी मला बोलावून फार मोठं अभिमानास्पद मला आज असं वाटत आहे की आज नाशिकमध्ये आल्यानंतर, कारण नाशिकचं नाव म्हणजे नाशिक म्हणजे वृश्चिक राशीतला हा मनुष्य. आणि ही वृश्चिक राशी इतकी महत्वाची आहे.
आता इथे सर्व मला वाटतं ज्योतिषकार बसले असतील, पण माझं चिंतन महत्वाचं या ठिकाणी स्वामीश्री चक्रधरांच्या सेवेमध्ये स्वामीश्री चक्रधरांच्या भक्त बांधणीमध्ये जर आम्हाला पाहायचे भेटेल, कोण भेटत असेल तर सर्व नाशिक न नावाच्याच व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतात, वृश्चिक राशीची व्यक्ती पाहायला मिळतात आणि तेच यशस्वी झालेले आपण पाहतो. बघा नाथोबा, बघा नागदेव, नागूबाई, आता कितीक नाव घेऊ पुन्हा, असे अनेक नाव आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे देवाच्या संविधानामध्ये ही जी न नावाची माणसं होती, तशीच म नावाची पण माणसं होती. तशाच पद्धतीने ही आजच्या परिस्थितीमध्ये नाशिक नावाच्या न नावाची माणसं नसेल, परंतु न नावाची गावं म्हणजे नाशिक आणि नागपूर. नाशिक हे मानवा पंथाच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीने एक धर्म केंद्रच आहे. इथे होणारा प्रत्येक निर्णय हा महत्वपूर्णच आहे. तसाच नागपूरमध्ये पण अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. हे माझं स्वतःचं चिंतन आहे आणि या चिंतनातून मी आपल्याशी बोलतोय. आता ज्यावेळेला नाशिक महात्म्य सांगू लागले त्यावेळेला मला विचार पडला का नाशिक बद्दल काय बोलावं आपण, आणि माझं मन मला बोलू लागलं. बाबा म्हणाले हो तुम्ही सामाजिक कार्य सांगा. हो, तू सामाजिक कार्य सांगत असताना मी असा वेगवेगळ्या वळणाकडे सामान्य तत्वाकडे वळलो, कारण मी ज्यावेळेला पाहत होतो की सर्व मंडळी बाबांच्या विचारांना ऐकत होती, परंतु आता माझे विचार मला द्यायचे ते कसे द्यावे हा विचार प्रेझेंटेशन महत्वाचा आहे. आणि म्हणून या विचाराने देत असताना नाशिककरांना ना हा अतिशय महत्वाचा आहे. वृश्चिक राशीच्या पद्धतीने ते कशा पद्धतीने वावरतात याचं ज्ञान सर्वांना आहे आणि ते कशा पद्धतीने घडवतात अशा पद्धतीने ही घडवणारा हा प्रांत, नाशिक प्रांत आणि नागपूर प्रांत, या दोन्ही प्रांतात आता मी नागपूर प्रांतातून आलोय आणि नाशिक प्रांतात आलोय. त्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. आपण मला बोलावलं आणि माझ्याकडे प्रभुभक्तेची सेवा देऊन माझ्याकडून आपलं प्रबोधन करून घेतलं, त्याबद्दल आदरणीय नाशिक जिल्हा समितीचे गोपीराजी शास्त्री, अर्जुन अप्पा आमचे हे दोन्ही मित्रवर्ग आम्हाला भेट झाली आणि आदरणीय सध्या सुपिनकर बाबाजी यांची भेट झाली. त्यानंतर आमचे मुरारमल्ल बाबा आदी सर्व प्रबुद्धी मंडळी आम्हाला या ठिकाणी भेटली. आपल्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोबटे. प्रवीणराज दादा क्षमा असावी मी कोणाचे नाव घेण्यास चुकलो असेल तरी, आपल्या भेटीत देव भेटे हे सर्वज्ञाने दिलेल्या वचनांचं अधिपालन करण्याचा योग तुमच्यामुळे मिळाला लाभला. आणि अशाच पद्धतीने नवनीत लाभे होते या परमार्गाच्या अनेक साधकांचं नवनीत मला लाभलं. परशास्त्राचे असं परशास्त्राचं नवनीत मला तुम्हाला देता आलं आणि मला पण घेता आलं. अशा या परमपवित्र पावन स्थळावरती येऊन ही चक्रधर जयंती साजरी करण्याचा महायोग मला प्राप्त झाला. त्याबद्दल आपले सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि आपले रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम सर्व.